पिचलेला, गोरगरीब, दुःखात असणारा, लेकरा बाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज. त्यांना आरक्षणाची खूप आवश्यकता आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला आणि माझ्या समाजाला लढावंच लागणार आहे. त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. घराघरातून येऊन एकदाचा तुकडा पाडायचा, सगळ्यांनी एकदाच लढायचं. मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदाच ती तयारी चालू आहे. बाकी गाठी भेटी सुरूच राहते. संजय शिरसाट येऊन बोलले की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मी नेहमी भेटायला येत असतो, त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून भेटायला आलो. सगळंच एकत्र सामाजिक, सध्या सामाजिक चर्चा पण, राजकीय चर्चा पण, तब्येतीचं पण माझ्या. हे काय मी काय लपून न ठेवत गड्यानं. मला ना ते अर्धवट नाही बोलता येत. आणि ते मग हातचा राखून बोलायचं म्हणलं माणूस गोत्यात येत असतो. हा, त्यामुळे जे आहे ते क्लिअर आहे. नरेंद्र पाटील असं म्हटले की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात समाधानी आहेत आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या निकाली काढून आता आल्यावर ना